तर आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी ओल्या काजूची भाजी। सध्या ओल्या काजूंचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये अगदी ताजे आणि शुभ्र असे काजू सहज उपलब्ध असतात। कोकणामध्ये ओल्या काजूंची भाजी आवर्जून बनवली जाते। तर सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी कशी बनवायची चला तर मग बघूयात। तर यासाठी इथे मी ओले काजू घेतलेत। काजू ओले असल्याने त्याला डिंक असतो। काजूंना असलेला डिंक निघावा म्हणून यांना अर्धा तास गरम पाण्यात ठेवायचं, जेणेकरून त्याचा जो डिंक असतो तो पाण्याच्या तळाला बसेल आणि सालं देखील पटकन निघतील। अर्धा तास गरम पाण्यात ठेवून झाल्यानंतर अशा प्रकारे सालं काढून घ्यायची। आता फोडणीसाठी ते मी एका पातेल्यात 2 टेबलस्पून तेल घेतलं। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी,